संकल्प नंबर 1, झाडे लावा. का? याचं कारण पृथ्वीवर जर बघितलं तर सध्याच्या काळात पृथ्वीवरती प्रदूषण वाढले आणि झाड कमी होत चालली आहेत. आणि झाडाच्या जागी आज जंगलाच्या जागी सिमेंटची जंगलं असले उभा राहायला लागलीत. सिमेंटची जंगलं तुम्हाला कळतात का? सिमेंटची जंगलं आता आहे का? झाडे लावा. याचं कारण झाडे याच्यासाठी लावा, ऑक्सिजन कमी होऊ लागले आणि कार्बन डायऑक्साईड वाढू लागले. पण झालं काय माहिती आहे का? प्रॉब्लेम असा झाला, जर त्या वर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच आहे. सकाळी झाड लावलं पाटलानं पिंपळाचं, दुपारी ते झाड खाल्लं बोकडानं आणि संध्याकाळी त्याच बोकडाला खाल्लं संध्याकाळी पाटलानं. नेमकं कुणी कुणाला खाल्लं? हे तू कोण नाही ना पाटील? माहिती का? माहिती का बाबा? सांगा तुम्ही तर माझ्या बाजून राहा. माहिती ना? बरं असलं तर आमच्या गावचा पाटील, टेन्शन घेऊ नका. अहो दादा, झाडे लावा आणि झाडावरती प्रेम करा. याचं एकच कारण तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात ना, वृक्षवल्ली आमा सोय रे. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? चला, संकल्प नंबर 1, झाडे लावा. आणि संकल्प नंबर 2, आता ऐका, संकल्प नंबर 2, शिल्लक कारणासाठी वाद कधी घालू नका. नाही नाही नाही, आज जर आपण जर बघितलं तर वादामुळं किती प्रकरण पेटले आहेत हे प्रत्येकाला माहित आहे. आणि पाया पडून सांगेन, वाद करू नका. आणि या जगात प्रत्येक झाडाला फळ आहे. आंब्याला फळ आहे, केळीला फळ आहे, सफरचंदाला फळ आहे, डाळिंबीला फळ आहे, द्राक्षाला फळ आहे. पण या जगामध्ये असं एक झाड आहे की त्या झाडाला फळ पण नाही आणि फुल पण नाही. त्या झाडाचं नाव म्हणजे वाद आहे. पाया पडून सांगेन, वाद अजिबात करू नका. संवाद घाला पण वाद करू नका. वादाला फळ नाही. आणि काय वाद व्हायला काय लय लागतं का? हॉर्न का वाजवला? भांडण. डिप्पर का दिला? भांडण. साईड का दिली नाही? भांडण. कट का मारला? भांडण. डोळं वाटरून का बघितलं? भांडण. प्रत्येक कारणाला भांडण आहेत. पाया पडून सांगेन, वाद घालू नका, नाहीतर वादाला आजकाल लय टाइम लागत नाही. रामभाऊ शामराव दोघांचं भांडण, दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड. आणि तो दगड 3 दिवसानंतर रामभाऊच्या रानामध्ये 3 फुटानं सरला. पुरुष मंडळ आता पटकन बोला, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. पुरुष मंडळ, दगड गेला असला का दगड निघाला असेल? ओय गावकरी, दगड गेला असेल का दगड निघाला असेल? करेक्ट, दगड निघाला असेल. रामभाऊ चालत चालत आला. रामभाऊने तो दगड बघितला. शामराव तिथनं चालत चालत आला. रामभाऊने तो दगड घेतला. पक्वाजवाले महाराज, रामभाऊने तो दगड घेतला, शामरावच्या डोक्यामध्ये मारला. शामराव जाग्याला मेला. रामभाऊ तुरुंगामध्ये गेला. दगड जिथं होता तिथंच राहिला. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकन कोण प्रामाणिक? पाठीमाग कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाता पाण्यात टाकला आणि तो गाता एका दगडाने तरला. जळी दगडाचं हित वया, 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 तारियेल्या दंशालाया, तारियेल्या दंशालाया, तारियेल्या दंशालाया, तारियेल्या दंशालाया, दगडाचं हित वया, जळी 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 दगडाचं हित वया. वा, जळी दगडासहित वया आणि जैशा तारियेल्या लाया. अरे दादा, गाता बुडवणारी माणसं होती आणि गाता तारणारी दगड होती. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला, कोण प्रामाणिक? पाठीमाग वाट्यावर बसलेले कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटेभर दुधासाठी अख्ख्या गावात फिराली, पण भागीरथीला वाटेभर दूध नाही दिलं. शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. येडेश्वराशी पूजी येले आणि दूधानंदीचे काढ येले. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला, कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, दगडावरती
राम नाव लिहिलं, दगडावरती राम नाव लिहिलं, आणि तो दगड पाण्यात टाकला तर तो दगड तरला. गावकरी, दगड तरला. आणि हा दगड राम झालाच नव्हता. आणि राम हा काल्पनिक आहे. आणि आम्ही सध्या तर काल्पनिक ह्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाही. आणि काय काय लोक तर अशी म्हणली की राम संसार करत होता. काय करता बाबा, हा दगड बांधासाठी भांडण करतो. आणि ह्या दगडानं आतापर्यंत काय केलं? बांध टुकरून जमीन वाढवली. बांध कळतो का? बांध टुकरून जमीन वाढवली, आकडं टाकून लाडी घेतली, धापा आणून पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरणाखाली हात घालून म्हशीचं सौद केलं, आणि लिंबू पिळून मटण आणलं. ह्या दगडानं कधी बापाला कधी तांब भरून पाणी नाही दिलं, पण सासऱ्याला मात्र 7 लाखाचं अख्खं तळ पाडून दिलं. सख्या भावाला कधी सायकल घेऊन नाही दिली, पण मेहण्याला मात्र 1.5 लाखाची आखी बुलेट घेऊन दिली. सख्या बहिणीला कधी 500 रुपये नाही दिले, पण मेहुणीला मात्र 15,000चा शालू नेऊन दिला. आणि ह्या दगडानं काय केलं? कायम चांगल्या माणसाला नावं ठेवली. मंदिरातला चांगला बल काढायचा आणि बाद झालेला बल बसवायचा. कायम दुसऱ्याला नावं ठेवणार. एखाद्यानं माळ घातली, करून भागलं, आता देव पूजेला लागलं, कायम नावं ठेवणार. एखाद्यानं बुक्का लिहिला, काय बुवा थापला का बुक्का, भेटला का तुका, देवाच्या नावानं टाळ घातली गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि केलं बुक्यानं कपड काळ, कायम नावं ठेवणार. आणि काय काय दगड कायम दुसऱ्याला नावं ठेवतात. याचं कारण तो त्यांचा स्वभाव आहे. लोकांना नावं ठेवतात. एखाद्यानं गाडी घेतली, हप्त्यावर घेतली असं, त्याला कळालं बाबा गाडी रोखोक घेतली, लगे म्हणणार गाडीला म्हणावं असं चांगलं ॲव्हरेज नाही, आणि गाडी म्हणावं असं चांगल्या कंपनीची नाही. पकवाज वादकांनी चांगला पकवाज वाजवला म्हणून एखाद्या माणसानं 1000 रुपये बक्षीस दिलं, आवडलं म्हणून दिलं. काय लोक येणार आणि लगे म्हणणार धंदा लावला. आणि धंदा आम्ही कीर्तनकारने थोडे पैसे घेतले, लुटली त्याने जनता, आम्ही लुटली. आणि बाकीच्या कार्यक्रमाला 3 तासाला 3 लाख रुपये घेतले. आणि आम्ही विचारलं, बाबा अहो तमाशाला एवढं जास्त आणि कीर्तनाला एवढं कसं काही कमी? नाही कसं आहे माहितीये का, ती त्यांची कला आहे. आणि ज्याच्या त्याच्या कलेनुसार ज्याचं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. कायम नावं ठेवणार. आणि चांगल्या कामाला त्रास आहे, वाईट कामाला अजिबात त्रास नाही. इथं सगळीकडे मोर्चा. डीपी जळाला मोर्चा, वायरमन आला नाही मोर्चा, इष्टी आली नाही मोर्चा, इष्टी थांबली नाही रस्ता रोको, डाळिंबीचं दर वाढलं मोर्चा, कांद्याचं दर वाढलं मोर्चा, टोमॅटोचं दर वाढलं मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे. मग आजपर्यंत कोणी मोर्चा काढला का? नाही. कारण की दारू ही समाजाची नितांत कुशाला म्हणताय गरज आहे. आणि दारू एवढी इमानदार आहे. आता ऐका, दारू कडून सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. दारू एवढी इमानदार आहे, डोळं झाकल्याशिवाय पिता येत नाही, बोलो तो खानदानी बेवडा असला. तंबाखू एवढी इमानदार आहे, चुना लावल्याशिवाय खाता येत नाही. सिगारेट एवढी इमानदार आहे, वाढल्याशिवाय पेटत नाही. आणि माणूस एवढा इमानदार आहे, तिन्ही व्यसन मरेपर्यंत सोडत नाही. म्हणताना एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या माणसासाठी सुद्धा वाजवल्या पाहिजेत. आणि माणूस कायम दुसऱ्याला नावं ठेवतो. पाया पडून सांगेन, नावं ठेवू नका. आता काय काय लोक मला सुद्धा लय वाकड्यानं बोलतात. आता मी कुठे कीर्तनाला चाललो ना, आज कुठं आहे खेळ काय काय लोक म्हणतात, काल कुठे होते, काल वाड्याला होतो, आज काशीला चालू, येतो का माझ्या माग? अहो कायम नावं ठेवणार. पाया पडून सांगेन. अहो काय काय लोक म्हणतात, महाराज आमच्या तमाशाला बघा अख्खी पंचकृषी गोळा होते, आणि तुमच्या कीर्तनाला किती माणसं असतात? 400 ते 500 माणसं असतात. बघा आमच्या तमाशाची किती ताकद आहे. मी म्हटलं बाबा बरोबर आहे. अरे जिथं घाण जास्त असते तिथंच माशा जास्त असतात. म्हणजे कीर्तनाला गिराईक कमी असतं, पण क्वालिटी वाज असतं. आणि एवढं कीर्तनाचं गुणगान गायलं तरी सुद्धा आपण सध्या टाळ्या वाजवू शकत नाही. काय करता सांगा? राहू द्या. आता इष्टी निघून गेल्यावर हात करून काय उपयोग असतो का? आता नाही. चला विठाला विठाला विठाला. हो चला, किती संकल्प झाले पाठीमाग? किती संकल्प झाले? 2. संकल्प नंबर 1
करेक्ट. संकल्प नंबर 1 झाडे लावा. आणि संकल्प नंबर 2 वाद करू नका. आता तिसरा संकल्प आहे का? तिसरा संकल्प आहे का? आज साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त प्रत्येक आईनं एकच काम करायचं. करणार? ओ महिला मंडळ करणार? महिला मंडळ तुमचं लेकरू पंढरपूरनं आलंय. हो जरा बोलत जावा जरा. ले कटाळा आलाय का? ले कटाळा आलाय का? ले ही वाटायला लागले का? चहा सांगू द्या का कॉफी सांगू द्या? चहा का कॉफी? लवकर सांगा, आपल्याजवळ टाइम नाही. लवकर. हा चहा का कॉफी सांगू द्या. कीर्तन तर सांग. आता कीर्तन तर चालूच आहे हो, पण चहा का कॉफी? कॉफी सांगू द्या. कॉफी कॉफी चालते. कॉफी सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना. कॉफी सांगणार आणि त्याचे सगळे पैसे आमचे दीपक महाराज भरणार. काय सुद्धा अडचण नाही. महाराज भरचाल का एवढ्या सगळ्यांचं? वा वा.